नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतला आता पश्चाताप होऊ लागलेला आहे। अद्वैतला असं वाटत आहे की आपलं चुकलेलं आहे, आपण खरेला थांबवायला हवं होतं, मी तिला थांबवलेलं नाही। अद्वैत म्हणतो, आबा म्हणतात ते बरोबर आहे, मला जाऊन तिला आणलं पाहिजे असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं आहे। आणि अद्वैत त्यासाठी आता कलाला तिच्या माहेरी जाऊन घेऊन येण्याचा विचार करत आहे, कारण अद्वैतला त्याच्या चुकीची जाणीव झालेली आहे। इकडे कला म्हणत आहे की मी आता माघार घेणार नाही, कारण मी जे ठरवलेलं होतं ते सगळं मी त्याला देऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला मी ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, हे सगळं कला बोलत असते। आणि त्याचबरोबर आता अद्वैतला मी माघार घेणार नाही असं इकडे कला म्हणत असते, कारण त्याला जे हवं होतं ते सगळं मी देऊन आलेली आहे, त्यामुळे मी आता माघार घेणार नाही असं कलाचं ठरलेलं असतं। पण इकडे अद्वैत हा आता कलाच्या घरी म्हणजे इकडे खरेंकडे आलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी चांदेकरांच्या मोठ्या सुनेला म्हणजेच या अति आगाऊला न्यायला आलेलो आहे। अद्वैत आता घरी आलेला आहे हे पाहून कलाला धक्का बसलेला असतो, पण कलाच्या मनात रागही तेवढाच आहे। अजूनही कलाने ती गोष्ट विसरलेली नाही, तिला त्या गोष्टीचा राग येत आहे, कारण अद्वैतने जे केलेलं आहे ते चुकीचं आहे। खरं तर तिला मनातून वाटत आहे की जे काय घडत आहे ते चांगलं आहे, चांदेकरला त्याच्या चुकीची जाणीव झालेली आहे, परंतु कलाने आता ठरवलेलं आहे की माघार घ्यायची नाही, कारण हा जो आधी आगाऊ आहे तो प्रत्येक वेळेस कलाला टॉर्चरच करत असतो, प्रत्येक वेळेस कलाशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो, हे कलालाही माहिती आहे। लग्न झाल्यापासून कलाने खूपच सहन केलेलं आहे, त्यामुळे कलाने ठरवलेलं असतं। आता कला ही अद्वैत बरोबर जाणार की नाही, नक्की कलाचा निर्णय काय असणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सोहम जो आहे त्याने आता विचार करायला सुरुवात केलेली आहे, त्याला अनामिका सोबत राहणं योग्य वाटत नाही, तर त्याला आता काजलची आठवण येत आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अद्वैत असतो तेव्हा त्याला डॉक्टर सांगत असतात की मला आता असं वाटतंय की रिकवर झालेला आहे, काही कामं करायलाही हरकत नाहीये, निवांत झोपून राहायची एवढी गरज नाहीये, आराम कर थोडासा आणि पुढच्या तुझे जे रुटीन आहे डेली रुटीन ते करू शकतो। तेव्हा सरोजपण म्हणते की अद्वैत विचार नको करत बसू, मी आहे खाली, मी आलेच असं म्हणत सरोजपण आता अद्वैतच्या रूममधून खाली हॉलमध्ये सगळ्यांकडे जायला निघत आहे। इकडे कलाही रूममध्ये झोपलेली आहे, तेव्हा तिला आठवत आहे की हे काय घडलेलं आहे, प्रत्येक वेळेस माझ्यावरतीच आरोप केले जातात। आणि कला म्हणते की ठीक आहे, तुला डिवोर्सच हवा आहे ना, घे, मी तुला डिवोर्स देऊन टाकत आहे आणि तुला या नात्यातून मोकळं करत आहे, असा विचार कलाने केलेला असतो। आणि कलाने हे सगळं अगदी मनाविरुद्ध केलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की चांदेकरला संधी द्यायचीच नव्हती, त्याला हे नातं नकोच होतं। तेव्हा इकडे अद्वैत विचार करत आहे, अद्वैत म्हणत आहे की नाही, मला हे नातं हवं होतं, मला माझ्याकडून चूक झाली, घाई झाली का, असा विचार त्याच्या डोक्यात आलेला असतो। इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की खरंच आज एकदाचं ना त्या कलाचं आणि त्या अद्वैतचं लग्न मोडलं, आणि त्यानंतर मला जो आनंद झालेला आहे ना सरोजवहिनीचं तोंड पाहून, खरंच खूप भारी वाटत होतं, माझ्यासारखी खुश कोण नसेल या जगामध्ये, असा विचार ही रोहिणी करत असते। म्हणजे एवढा वाईट विचार करत आहे की दुसऱ्याचं वाटोळं झाल्यावर हिला आनंद होत आहे। त्याचवेळी सोहम तिथं आलेला असतो, त्याचवेळी राहुल तिथं आलेला असतो आणि राहुल म्हणतो, हे बघितलंस का माझ्या हातात काय आहे? तेव्हा रोहिणी म्हणते, काय आहे तुझ्या हातामध्ये? तेव्हा राहुल सांगू लागतो की हे बघ, माझ्या हातात प्रिस्क्रिप्शन आहे आणि हे तेच प्रिस्क्रिप्शन आहे जे प्रिस्क्रिप्शन दादाला डॉक्टरांनी दिलेलं आहे, या गोळ्या आणायला मला सांगितलेलं आहे, असं तो सगळ्यांच्या समोर तिथे सांगत असतो। तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे तुझ्या डोक्यात काय आता? तेव्हा राहुल असं सांगू लागतो की मला ना ह्या गोळ्या बदलायच्या आहेत। तेव्हा रोहिणी म्हणते, मूर्ख आहेस का तू, असं काहीही करू नकोस, कारण हे जर केलंस तर तू अडकशील, असं रोहिणी त्याला सांगत असते। तेव्हा इकडे आता अनामिका त्या मंगळसूत्राकडे पाहत असते, आज आपलं लग्न झालेलं आहे, या गोष्टीचा आनंद अनामिकाला झालेला असतो, ती खूप खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं, फायनली तो दिवस आलेला आहे आणि तिच्या मनाप्रमाणे झालेलं असतं। तेवढ्यात सोहम तिथं असतो, अनामिका पाहते सोहम आलेला आहे, पण सोहमच्या डोक्यातून मात्र ते विचार जातच नसतात, त्याला मात्र वाईट वाटत असतं, हे सगळं काय घडलंय, माझ्या लग्नाच्या दिवशी माझं आणि अनामिकाचं लग्न झालेलं आहे, पण दादा आणि कलावहिनी यांचं लग्न मोडलेलं आहे, या गोष्टीचा त्रास सोहमला होत असतो। अनामिका येते आणि सोहमला म्हणते की सोहू, आज आपलं लग्न झालंय फायनली,
तेव्हा सोहम मात्र शांतच असतो, तो काहीच बोलत नाही. कारण त्याला वाईट वाटत असतं, कारण त्याचं आणि अनामिकाचं जरी लग्न झालेलं असलं तरीही अद्वैत आणि त्याचबरोबर कलाचं लग्न हे मोडलेलं आहे. त्याचवेळी आता अनामिका येते आणि सोहमला मिठी मारते, तेव्हा सोहम तिला बाजूला झिडकारतो, कारण त्याला आठवत असतं ती म्हणजे काजल. काजलने सगळ्यांच्या समोर जेव्हा ती चिठ्ठी सगळ्यांच्या समोर आलेली असते तेव्हा काजलचा तो चेहरा हे सगळं त्याला आठवत असतं. अनामिका म्हणते की सोहम असं काय करतोयस रे तू? तेव्हा सोहम म्हणतो की नाही, काही नाहीये असं म्हणत तो तिथून जायला निघतो. तो म्हणतो की नाही अनामिका. अनामिका म्हणते की अरे सोहम असं काय करतोयस तू, कारण आज आपलं लग्न झालंय. तेव्हा सोहम म्हणतो की हो आज आपलं लग्न झालेलं आहे, पण आज घरात काय घडलंय माहिती आहे ना तुला, कारण दादा आणि वहिनी कलावहिनी निघून गेले या घरातून, तुला माहिती आहे ना. असं म्हणत सोहम अनामिकाशी बोलत असतो, परंतु अनामिका मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे जे काही घडलेलं आहे ते मला मान्य आहे. पण सोहम म्हणतो की बस आता काही नाही. अनामिका त्याला म्हणत असते की एकदा मला हक तरी करू दे, पण सोहम ऐकायलाच तयार नसतो. त्यानंतर तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे रजनी. रजनी म्हणते काय झालं गं? तेव्हा ती म्हणते की नाही काही नाही आहे. तेव्हा रजनी म्हणते की थांब जरा, स्ट्रेस नको घेऊ कशाचा. कसं आहे या घरात तू नवीन आहेस ना, त्यामुळं थोडंसं तुला ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहे. आणि तुमचे अहो कुठे गेलेले आहेत? तेव्हा ती म्हणते की काहीतरी कॉल आला होता त्यांना म्हणून ते, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रजनीने तोडे आणलेले असतात आणि ते तोडे जे आहेत ती अनामिकाला देत असते आणि म्हणत असते की हे तोडे मला माझ्या सासूबाईंनी दिले होते. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण संसारात एवढं गुरफटून जातो की आपल्याला कळतही नाही, आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत नाही. त्या जबाबदारीच्या ओझ्यामध्ये आपण एवढं तिथं गळून गेलेलं असतो, असं ती सांगत असते. तेव्हा अनामिकाला ती सांगते की आज हे तोडे मी तुला देत आहे, कारण तुझाही नवीन संसार सुरू होत आहे. तुलाही हे तोडे पाहिल्यानंतर तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे, असं रजनी तिला सांगत असते. अनामिकाला खूप छान वाटतं, कारण अनामिका ही खरंच खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे. अनामिकाला वाईट वाटलेलं होतं, पण तिथे रजनी आल्यामुळं अनामिका खुश झालेली असते. आणि अनामिका तिला म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही आलात आणि मला खूप बरं वाटलेलं आहे, असं अनामिकाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी तिथे आता अनामिकाने हे सगळं केलेलं असतं, ते मनापासून केलेलं असतं, हे सगळ्यांसाठी केलेलं असतं, हेही तिला माहिती होतं. आणि त्याचबरोबर आता ते तोडे ती पाहत असते तेव्हा तिला खूपच बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सोहम रूममधून बाहेर आलेला असतो. बाहेर लॉनमध्ये आबा फेऱ्या मारत असतात. तेव्हा सोहम आबांना म्हणतो की आबा काय झालं, तुम्ही असे? तेव्हा आबा म्हणतात काही नाही रे, लक्षच लागत नाहीये. तेव्हा आबा त्याला विचारतात पण तू का बाहेर आलायस, तुझं आज लग्न झालेलं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की आबा माझं लग्न झालं हे सगळं मला मान्य आहे, पण आज जी गोष्ट घडलेली आहे त्यामुळं मला ना खूपच डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत आहे. तेव्हा आबा म्हणतात की काय झालंय नक्की? तेव्हा तो सांगत असतो की माझं तर लग्न झालं, पण आज दादा वहिनीच्या लग्नाचं काय झालं, त्यांच्या नात्याचं काय झालं, ती गोष्ट मला सहनच होत नाही, असं तो आबांना सांगत असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे हे सगळं मला मान्य आहे, पण एक गोष्ट लक्षात घे, ती मुलगी आज आपल्या घरामध्ये लग्न करून आलेली आहे, आणि जर तिला तू सांभाळून नाही घेतलं तर कोण घेणार आहे सांग बरं. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ती बायको आहे तुझी आणि तिला पहिली प्रायोरिटी देणं हे तुझं कर्तव्य आहे. हे सगळं आबा समजून सांगत असतात. आणि त्याचबरोबर सोहमला म्हणत असतात की तुझं दादा वहिनीबद्दल असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेला आदर, ते विचार खरंच खूप चांगले आहेत सोहम, असं म्हणत सोहमशी ते बोलत असतात. इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत दोघंही झोपी गेलेले असतात. कला मात्र विचार करत असते आणि इकडे अद्वैतला पश्चाताप होत असतो की मी हिला थांबवायला हवं होतं, मी हिला का थांबवू शकलो नाही. या गोष्टीचा त्रास अद्वैतला होत असतो आणि कलालाही इकडे त्याच गोष्टी खटकत असतात की चांदेकर एकदा तू थांब म्हणायला पाहिजे होतं, तू मला थांब नाही म्हणलास, तू थांब म्हणला असतास तर मी थांबली असते. आणि तेवढ्यातच इकडे अद्वैतला चांदेकर असा आवाज ऐकू येतो, तर इकडे कलाला खरे असा आवाज ऐकू येतो. आबा मात्र इकडे सोहमची समजूत घालत असतात, सोहमला सांगत असतात की काय हवं नको, कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत
कशा पद्धतीनं सगळं मॅनेज करायचं आहे हे सगळं आबा सोहमला सांगत असतात. त्याचबरोबर सोहमला ते म्हणत असतात की आता तुमचा नवीन संसार सुरू होत आहे, पण त्या संसारामध्ये तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीचं पण करणं तेवढंच तुझं कर्तव्य आहे, तिचं मन जपणं हे तुझं कर्तव्य आहे. कारण ह्या बाकीच्या गोष्टींमुळं तू त्यामध्ये डिस्टर्ब होता कामा नये असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आबांचे जे विचार असतात ते एवढे छान असतात, तेवढ्या छान पद्धतीने सोहमला समजून सांगत आहेत. सोहमला त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही त्या मुलीला एकटं पडू द्यायचं नाही आहे, त्यामुळे रूममध्ये जा आणि तिला वेळ दे असं आबांनी सोहमला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम इकडे विचार करत बसलेला आहे आणि त्याच वेळी इकडे अद्वैतला रूममध्ये आता कला आलेली आहे आणि अचानक कला चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि अद्वैत अगदी पाहतच राहतो. अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. खरे तू आलीस असं म्हणत अद्वैत तिच्याशी बोलत असतो. कला येते आणि कपाट उघडते आणि त्या कपाटातील जे डिवोर्स पेपर आहेत ते डिवोर्स पेपर ती बाहेर काढते आणि ते डिवोर्स पेपर जे आहेत ते हातात घेऊन पाहू लागते आणि त्याचवेळी अद्वैतला मात्र धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे. कलाने ते डिवोर्स पेपर काढलेले असतात आणि अद्वैत कलाकडे पाहतच असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे हे काय करतेस तू असं अद्वैत तिच्याशी बोलत असतो. कलाने ते डिवोर्स पेपर घेतलेले असतात. अद्वैतला कलाने त्या डिवोर्स पेपरवरती केलेली सही त्याला आठवत असते, त्याला ती दिसत असते आणि अद्वैत कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की थांब. कला त्या बोर्डकडे पाहते ज्याच्यावरती समानता आणि भिन्नता लिहिलेलं असतं. त्यातला समानतेचा जो कॉलम आहे तो कॉलम सगळा कला पुसून टाकते, कारण आता सगळी पाटी कोरी गेलेली असते आणि त्यामुळं इकडे कलाला प्रश्न पडलेला असतो. इकडे अद्वैत कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण कलाने ते डिवोर्स पेपर हातात घेतलेले आहेत. बोर्डवर लिहिलेले समानता आणि भिन्नतेचे जे मुद्दे आहेत ते पुसून त्यातले समानतेचे मुद्दे पुसून टाकलेले आहेत आणि कला तिथून निघून गेलेली आहे. आता मात्र अद्वैतला खूप त्रास होत आहे. त्याला वाईट वाटत आहे की हे सगळं काय घडतंय, हे असं नाही झालं पाहिजे असं अद्वैतला वाटत असतं आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की मी तिला थांबवायला हवं होतं, मी तिला थांबवलेलं नाही आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे असं अद्वैतला वाटत असतं. अद्वैत मात्र आता विचार करायला लागलेला आहे की काहीही झालं तरीही मला आबा म्हणतात ती गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती, कारण काहीही झालं तरीही खरेवरती सगळेजण आरोप करत होते आणि खरेला दोषी ठरवत होते, खरेशी चुकीचं वागत होते. हे सगळं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत फक्त एकच म्हणत असतो की मी तिला थांबवायला हवं होतं. अद्वैत याच गोष्टीचा विचार करत आहे आणि अद्वैतला आता पश्चाताप व्हायला लागलेला आहे. अद्वैत म्हणत आहे की काही झालं तरीही मी कला खरेकडे परत जाणार आणि तिला माघारी घेऊन येणार असं अद्वैत आता ठरवत आहे. त्यानंतर इकडे कला म्हणत असते की नाही, जे चांदेकरला हवं होतं ते मी देऊन आलेली आहे, आता मी माघार घेणार नाही, कारण तेव्हा जर मला तो म्हणाला असता की थांब खरे तर मी थांबले असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की संगीत आता उठलेली असते. संगीता विचार करत असते की कला काय करत असेल, कारण कलाला हे सगळं अवघड जाणार आहे. या सगळ्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप अवघड असेल हा विचार इकडे संगीताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यातच इकडे कलाचे बाबा काजलला लिस्ट बनवायला सांगत असतात. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे संगीता. तुम्ही कलेला पाहिलंय का असं विचारू लागते आणि ती कलाशी बोलण्याचा प्रयत्न करायला सांगत असते. तेवढ्यातच आपल्याला पाहायला मिळतं की काजल ही तिथं असते आणि त्यावेळेस ते म्हणतात की नाही ग, अजून नाही बाहेर आलेली, कुठे काय माहिती असं ते बोलत असतात, कारण त्यांची दुकानावर जायची घाई चाललेली असते आणि ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला किचनमध्ये असते, सगळ्यांसाठी चहा बनवत असते, नाश्त्यासाठी पोहे बनवत असते, कारण या सगळ्यातून बाहेर पडायचं कलाने ठरवलेलं असतं आणि कलाने असा विचार केलेला आहे की माझ्यासाठी नाही पण आईबाबांसाठी मला या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यातच कलाला आठवत असतं, तिला अद्वैत म्हणालेलं असतो की खरे तुला माहिती आहे ना, जर आता तू माझ्या ऑर्डर फॉलो नाहीच केल्या तर मी मात्र काय करणार आहे ते असं कला तिला कलाला तो बोलत असतो. तो कालचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवणार आहे असं तो कलाला म्हणालेला असतो. ती गोष्ट कलाला आठवत असते आणि आई म्हणत असते की अगं कला, हे सगळं काय करतेस तू, अगं ती कढई ठेवलीस गॅसवरती पण त्याच्यामध्ये काही करणार आहेस तू असं अद्वैत कलाला ती विचारत असते. तेव्हा मात्र कला शांतच असते. कला म्हणते अगं पोहे बनवायचे आहेत ना,
आलेच मी, कांदे घेऊन येते पोह्यांसाठी, असं म्हणत ती आणायला जाते. त्याच वेळी संगीता म्हणत असते की मला माहिती आहे ग पोरी, तू अद्वैतरावांच्या प्रेमात पडलेली आहे. या सगळ्यातून तुला बाहेर पडणं खूप अवघड जाणार आहे, पण मला खात्री आहे की सगळं व्यवस्थित होणार आहे. आता आबा आलेले असतात, रजनी आवरत असते आणि त्यासोबतच इकडे आबा तिथं बोलत असतात. त्याच वेळी लगेचच तिथं आलेला असतो तो म्हणजे राहुल, आणि तो म्हणत असतो की मामी नाही सासूबाई, आता तुम्ही सासूबाई झालेला आहात ना, म्हणून तो रजनीला चिडवत असतो. आणि मग तुम्हाला काय वाटतंय, आता सासूबाई झाल्यानंतरचा हा तुमचा पहिला दिवस आहे, असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अनामिका आता किचनमध्ये काम करत असते. म्हणजे नवी नवरी असून अनामिका किचनमध्ये काम करत आहे, पण ही जी नैना आहे ती सोप्यावर बसून निवांत तिथं बसलेली आहे. मात्र तिला वाटत नाहीये की काम केलं पाहिजे. आणि इकडे राहुल मात्र बाता मारत बसलेला असतो. त्याचबरोबर रोहिणी आहे तीही इकडे विचार करत बसलेली असते की आता पुढे काय करायचं, पुढचे डाव कसे आखायचे आहेत, कोणाला कसं जाळ्या तोडायचं, हे सगळं तिचं चाललेलं असतं. कारण त्यांना आता फक्त एकच टार्गेट आहे, ते म्हणजे अद्वैतला संपवायचं आहे, अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे. फायनली ती मुलगी तर त्याच्या आयुष्यातून गेलेली आहे, पण आता पुढचं टार्गेट तिला पकडायचं आहे, ते म्हणजे अद्वैतला उद्ध्वस्त करायचं, हाच तिचा प्लॅन आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आबा आलेले असतात, सरोज तिथं आलेले असते आणि सरोज विचार करत असते. त्याबरोबर आबांना इकडे पाहायला मिळतं की आबा म्हणत असतात की आता नक्की काय करायचं ठरलेलं आहे, हे आबा बोलतच असतात. तेव्हा सरोज म्हणते की एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यासाठी मला जायचं आहे. आणि तिथं असलेल्या टॅबलेट ते उचलते आणि ती म्हणत असते की ह्या अद्वैतच्या टॅबलेट आहेत ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो मामी, काल आणलेल्या नव्हत्या ना, आज मी आणून ठेवलेल्या आहेत, मी देतो अद्वैतला. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे, कालचा डोस त्याचा चुकलेला आहे आणि त्यामुळं त्याला आजचा डोस दिलाच पाहिजे, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आबा सरोजला म्हणत असतात की अगं सरोज, तू निघालेली तर आहे, पण तेव्हा संध्या आज दुपारी लवकर ये, आज घरी पूजा आहे ना, असं आबा सांगत असतात. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे रोहिणी आणि राहुल यांचा प्लॅन ठरलेला असतो. कारण त्यांच्या प्लॅननुसार एक गोळी आहे ती बदलायची आहे आणि ती बदललेली गोळी कशी इकडे अद्वैतच्या पोटात जाईल यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळी इकडे आबा रजनीला म्हणत असतात की अगं कला नाहीये ना, तर असं वेगळं वेगळं वाटत आहे. कला असली की कसं बरं वाटतं ना, कला कसं सगळी जबाबदारी व्यवस्थित घेते, कलाची पूजेची तयारी करणं, कला ज्या गोष्टी करत असते ना त्या खूपच जबरदस्त अशा असतात. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेवढ्यात अद्वैत तिथं आलेला असतो. आणि अद्वैत आल्यानंतर आबा म्हणत असतात की अद्वैत, तेव्हा अद्वैत म्हणतो की हां आबा, तेव्हा तू बरा आहेस का, असं विचारलं जातं. आणि मग आबा मग इकडे रजनीशी बोलत असतात. कलाची ती सुबक रांगोळी, तिची जी मांडणी करण्याची पद्धत, पूजेची मांडणी, या सगळ्या गोष्टींना तीच करत असते. कसं आहे, लगबगीनं या घरामध्ये धावपळ करणारी, काम करणारी, सगळी पूजेची तयारी व्यवस्थित करणारी ही फक्त आणि फक्त कलाच आहे, असं आबांचं म्हणणं असतं आणि आबा बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रजनी म्हणत असते हो ना, मला ना म्हणजे तिच्या हातचा प्रसाद हा पूजेसाठी असलाच पाहिजे असं वाटत आहे, असं रजनी आबांना सांगत असते. आबांना ती म्हणत असते की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी खरंच कला असल्यावरच खूपच व्यवस्थित होत आहेत, असं रजनीचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे राहुल मात्र आवर्जून अद्वैतला सांगू लागतो की दादा, हे तुझे औषधं आणलेले आहेत आणि ती वेळेवर घ्यायची आहेत तुला, असं म्हणून आवर्जून तो अद्वैतला सांगत असतो. कारण ती औषधं जी आहेत ती चुकली नाही पाहिजेत, एवढीच त्याची इच्छा असते आणि त्यासाठी त्याचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तो त्यासाठी या सर्व गोष्टी बोलत असतो. त्याबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, मला काय वाटतंय माहितीये का, तुलाही जाणवत असेल ना की नक्की काय झालेलं आहे ते, म्हणजे मला सांग, तुलाही तुझ्या बायकोची कमी जाणवतच असेल ना की कशा पद्धतीनं हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र इकडे आबा अद्वैतकडे पाहत असतात. अद्वैतला म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, तुझ्याकडनं चूक झालेली आहे, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं, तू तिला बोलायला हवं होतं. काल काय घडत होतं माहिती आहे का तुला, कारण सगळेजण तिच्यावरती फक्त आरोप करत होते आणि सगळे फक्त आणि फक्त आरोपच करत होते आणि ती मात्र शांत होती. तिच्या बाजूने बोलणारं कुणीच नव्हतं. तिच्या बाजूने कोणालाच वाटलं नाही की तिची बाजू घ्यावी आणि तिची बाजू समजून घ्यावी, तिला बोलण्याचा अधिकार द्यावा, असं कोणालाच वाटलं नाही.
नाही असं इकडे आबा सांगत असतात। त्याचवेळी रोहिणी मात्र पाहत असते। अद्वैतला आठवत असतं की खरे ते पुसून गेलेले आहे सगळं समानतेचे मुद्दे। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मला आता विचार करायलाच लागणार आहे, कारण जे काय घडलेलं आहे त्या सगळ्यामुळं घरातलं वातावरण तर बिघडलेलं आहे, पण खरेला आपण एकही संधी बोलायची दिली नाही, तिच्याशी आपण चुकीचं वागलेलो आहोत या गोष्टीची जाणीव अद्वैतला होत असते। आणि अद्वैतने आता ठरवलेलं असतं की मला आता गेलं पाहिजे आणि तिला पुन्हा आणलं पाहिजे। हा विचार अद्वैतनं केलेला आहे आणि अद्वैतनं ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता मी जाणार आहे आणि मी तिला घेऊन येणार आहे। तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की जे चांदेकरला हवं आहे ते सगळं मी त्याला देऊन आलेले आहे, त्यामुळं आता मी पुन्हा जायचा प्रश्नच येत नाही। कलाने पण इकडे त्याच गोष्टी ठरवलेल्या असतात आणि त्याच पद्धतीनं सगळं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की तो जरी आला तरीही मी पुन्हा जाणार नाही, कारण आता मी ठरवलेलं आहे, हे कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। इकडे अद्वैत विचार करत असतो की आबा म्हणतात त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, कारण खरे असली पाहिजे, खरे असल्याशिवाय या घराला घर पण नाही असं इकडे अद्वैत विचार करू लागलेला आहे। आणि अद्वैतच्या डोक्यात हे सगळं चालू झालेलं असतं। अद्वैत म्हणतो की मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि असं म्हणत अद्वैत इकडे निघालेला असतो। संगीता कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण कलाला आठवत असतं की तिने स्वतःहून ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। तिने स्वतःहून अद्वैतला ते डिवोर्स पेपर सही करून दिलेले आहेत, तो सही केलेला डिवोर्स पेपर तिला आठवत असतो। आणि कला म्हणत असते की नाही, आता माघार नाही, हे सगळं कलाचं ठरलेलं असतं। कला सुन्न होऊन तिथं थांबलेली असते आणि नेमका दारात आता आलेला असतो तो म्हणजे अद्वैत आलेला पाहून संगीता म्हणते की जावई बापू तुम्ही, असं म्हणत संगीता अद्वैतशी बोलत असते। आणि संगीता अद्वैतला म्हणते की तुम्ही, अद्वैत म्हणत असतो की हो, चांदेकरांच्या मोठ्या सुनेला या अति आगाऊला न्यायला मी आलेलो आहे असं अद्वैत ठणकावून सांगत असतो। आणि अद्वैत अगदी हसून बोलत आहे, म्हणजे काल काही झालेलंच नाही अशा पद्धतीनं त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे कला पाहतच राहते, कारण कलाला धक्का बसलेला असतो। काहीही झालं तरीही काल जे घडलेलं होतं ते खूप भयानक होतं। अद्वैत आणि कलाचं नातं संपून तिनं आलेली आहे आणि इकडे अद्वैत मात्र शांतच आहे, त्याला मात्र काहीच वाटत नाहीये। तो एवढा शांत कसा राहू शकतो हा प्रश्न आता कलाला पडलेला असतो आणि कला त्याच्याकडे पाहत असते। खरं तर कलाला मात्र सुरुवातीला खूप छान वाटलेलं असतं। सुरुवातीला तिला असं वाटलेलं असतं की बरं झालं चांदेकर मला घ्यायला आलेला आहे, पण आता कलाने ठरवलेलं आहे की नाही, आता मी माघार घेणार नाही असं कलाने ठरवलेलं आहे। आणि त्यामुळंच कला जी आहे ती अद्वैतकडे रागाने पाहत असते, तिला मात्र राग आलेला असतो। आता कला नक्की जाणार का, कारण चांदेकरांच्या घरी पूजा आहे आणि पूजा असली तर कला तिथं हवीच आहे, हे कलालाही माहिती आहे। पण कलाचं म्हणणं काय आहे, कलाला काय वाटतं, हे मुद्देही तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण कलाचा जो मान सन्मान आहे, इतके दिवस झालं तिने प्रत्येक वेळेस सगळ्यांचं सहनच केलेलं आहे। आता काय, आता ती सहन करणार का पुन्हा जाणार आहे अद्वैत सोबत? तुम्हाला काय वाटतं, कलाने जावं का? ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।